नमस्कार, मी गृहिणी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मी गृहिणी चॅनल हे नवीन आहे आणि या चॅनलवरती मी आज कोल्हापुरी मटणाचे आपले म्हणजे चिकनची रेसिपी ही टाकलेली आहे। जसं की म्हण आहे जगात भारी आम्ही कोल्हापुरी, तसंच जगात भारी आपलं कोल्हापूरचं चिकन म्हणजेच आपला तांबडा पांढरा चिकनचं सुक्कं हे सर्व। तर असंच हे कोल्हापूरचं तुम्हाला ही चिकनच्या जर अशा झणझणीत आणि चरचरीत रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने मग वेळ न करता आपण सुरू करूयात आपल्या कोल्हापुरी पद्धतीच्या। तर इथे बघायला आवडत असेल चिकन घेतलेलं आहे। हे आपण चिकन करण्यापूर्वी याला आपण मीठ लावून थोडंसं धुवून घ्यायचं आहे। तर इथं मी चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, 2 वेळा धुवून घेतलेलं आहे। आणि आता मी शेगडीवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपलं तेल जे आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता कडकडीत तेलामध्ये मी 1 चमचा जे आहे ते जिरं इथं टाकलेलं आहे। जिरं छान जरा तडतडू लागलं की त्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे, मस्त छान असं भाजून घ्यायचा आहे तपकिरी रंगावर। त्यामध्येच मी हळद अर्धा चमचा टाकलेली आहे आणि व्यवस्थित कांदा भाजला की त्यामध्ये आपण चिकन जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। आणि चिकनमध्येच मी आता मीठ इथं टाकलेलं आहे 1 चमचा होईल इतकं। आणि हे व्यवस्थित आता आपण मस्त फिरवून घेऊयात। थोडा वेळ फिरवल्यानंतर यामध्ये मी आता 2 तमालपत्रीची पानं आणि आपलं जे फूल असतं मसाल्याचं ते इथं टाकलेलं आहे, म्हणजेच आपलं बदाम फूल। आणि याला प्लेट लावून वरती आपण त्या प्लेटवरतीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता चिकन आपलं व्यवस्थित शिजतंय दुसऱ्या शेगडीवर, तोपर्यंत मी इथं एक तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती 4 कांदे घेतलेले आहेत इथं उपट आकाराचे चिरून, पातळ आकाराचे घ्यायचे चिरून, म्हणजे आपल्याला भाजायला सोपं जातं। आता कांदा थोडा भाजला की त्यामध्ये मी टमाटर टाकलेला आहे आणि टमाटर भाजताना त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपला टमाटर आणि कांदा व्यवस्थित आणि कमी वेळेत भाजला जावा। आता इथं तुम्ही पाहू शकता टमाटर आणि कांदा मस्त भाजल्यानंतर इथं मी खोबऱ्याचे काप जे आहे ते इथं घेतलेले आहे भाजण्यासाठी। खोबऱ्याचे जे काप आहेत ते मी पातळ असे कापून घेतलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। बटाट्याच्या काचऱ्या ज्या आपण ह्यानं कापतो त्या किसनेनं मी इथं हे आपलं खोबऱ्याचे जे काप आहेत ते करून घेतलेले आहे। आता बरोबर मी इथं आलं लसूण देखील टाकलेलं आहे भाजण्यासाठी। व्यवस्थित आता याला भाजून घेऊयात। थोडंसं आपलं खोबरं लाल रंगावर भाजलं की आपला मसाला जो आहे तो खमंग असा होतो। अगदी थोडा वेळ लागतो, कारण आपलं इथं खोबऱ्याचं काप जे आहे ते आपण बारीक करून घेतलेले आहेत एकदम पातळ असे, म्हणून भाजायला याला फारसा उशीर लागत नाही। अगदी थोड्या वेळात म्हणजे हे भाजून पटकन होतं। तर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणखीन थोडा वेळ याला आता आपण भाजून घेऊयात। मसाला जितका चांगला तुम्ही भाजाल तितका आपलं ग्रेव्ही जे आहे, आपला रस्सा जो आहे तो मस्त छान असा होतो, अगदी चवीला उत्कृष्ट असा होतो। आता त्यातच मी मगज बी थोडं टाकलेलं आहे, अर्धी वाटी होईल इतकं। आपली तीळ टाकलेली आहेत, पांढरं तीळ जे आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच्या निम्म जे आहे ते मी इथं जिरं घातलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी मगज बी, अर्धी वाटी तीळ आणि त्याच्या म्हणजे तिळाच्या निम्म जिरं असं हे प्रमाण आहे। हे व्यवस्थित छान असं आता भाजून घेऊयात। तर इथं तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान कलर आलेला आहे, तोपर्यंत आपलं चिकन देखील शिजलेलं आहे। त्यामध्ये मी पाणी ॲड केलं, गरम पाणी। आणि आता तयार मसाला जो आहे आपला भाजून घेतलेला थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून अशी बारीकशी याची आता पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मसाला जर भाजून तुम्ही केला तर कोल्हापुरी चिकन जे आहे ते अगदी टेस्ट त्याची छान होते, चवीला पण खूप छान लागतं। तर आता इथं चिकन आपलं झालेलं आहे, मसाला जोपर्यंत आपला तयार होतोय तोपर्यंत। आणि इथं तुम्ही पाहू शकता आता रश्श्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही म्हणजे आवश्यकतेनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। आता रश्श्यातील जे आपलं चिकन आहे ते मी इथं काढून घेतलेलं आहे सुक्कं करण्यासाठी। आणि तयार जो रस्सा आहे तो मी त्यामध्ये थोडासा आपला मसाला जे घातलेला आहे अळणीमध्ये, आणि रस्सा बनवण्यासाठी मी आता हे घेणार आहे, पण त्याआधी थोडंसं मी अळणी काढणार आहे, म्हणून मी अजून तिखट इथं घातलेलं नाही। असंच मी शिजायला ते साईडच्या शेगडीवरती ठेवून दिलेलं आहे। आता दुसऱ्या शेगडीवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल कडकडीत गरम झालं की आपला तयार मसाला जो आहे तो टाकलेला आहे। परत इथं आता कांदा वगैरे घालण्याची काहीच गरज नाही आणि मसाला तर जास्त वेळ भाजण्याची अजिबात गरज नाही, कारण जो मसाला आहे तो आपण ऑलरेडी भाजून घेतलेला आहे, म्हणून फारसा याला जास्त उशीर लागत नाही, अगदी थोडाच वेळ लागतो या मसाला परतायला। तर आता मसाला परतलेला आहे, त्यामध्येच मी थोडेसे धन्याची पावडर, थोडीशी जिऱ्याची पावडर आणि आपली हळद जी आहे ती टाकलेली आहे, आणि वरून आपलं कोल्हापुरी तिखट म्हणजे आपलं कांदा लसूणची जी चटणी आहे ती टाकलेली आहे। याला बऱ्यापैकी थोडं म्हणजे थोड्या वेळापर्यंत म्हणजे एक 5-6 सेकंद असं परतून घेतलेलं आहे। वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरून आपण चिकन जे काढलेलं आहे होतं
आपल्या अळणीमधून ते आता व्यवस्थित काढू म्हणजे मिक्स करून घेऊयात. आणि सोबतच त्यामध्ये अळणीचा जो रस्सा आहे तो पण मी इथं टाकलेला आहे. आता याची ग्रेव्ही जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढं तुम्ही कमी अधिक करू शकता. माझ्या मुलांना ग्रेव्ही जास्त लागते चिकनमध्ये, म्हणून मी ग्रेव्ही जी आहे ती जास्त ठेवलेली आहे. म्हणून मी इथं अळणी रस्सा जो आहे तो इथं मी जास्त वापरलेला आहे. वरून आणखीन थोडी मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे आणि 5 मिनिटं याला वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत आपलं कोल्हापुरी चिकन जे आहे झणझणीत इथं आपलं तयार झालेलं आहे ग्रेव्हीतलं. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त नको असेल तर इथं तुम्ही कमी मसाला घालून फक्त असं सुक्कं केलात तरी देखील चालेल. तरी इथं तुम्ही पाहू शकता मस्त आपलं कमी वेळेत मस्त आपला मसाला पण शिजलेला आहे आणि आपलं चिकनचा ग्रेव्ही जे आहे ते पण तयार झालेलं आहे. हे आता आपण साईडला ठेवून देऊयात. आता वेळ आहे आपण चिकन रस्सा बनवण्याची. जसं की मी म्हटलं तसं मी इथं अळणी थोडं काढणार आहे. तर अळणी इथं मी काढलेला आहे. मसाला मस्त आपला बऱ्यापैकी इथं शिजलेला आहे. आणि अळणी काढून झाल्यानंतर मी इथं आता परत पुन्हा मी इथं आपला कोल्हापूरचा जो तिखट आहे ते मी घाटी मसाला टाकलेला आहे. वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिठाची टेस्ट ही तुमच्या कमी म्हणजे गरजेनुसार कमी अधिक करू शकता. आणि प्लेट लावून एक 5 ते 7 मिनिटं मस्त याला आता उकळी काढून घ्यायची आहे. इथं तेलाचं प्रमाण जे आहे ते मी कमी वापरलेलं आहे, म्हणून इथं तर्री जरा कमी आलेली आहे. जर तुम्हाला तेलकट जर तर्रीदार चिकन जर हवे असेल तर इथं तेलाचं प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू. आणि असं हे कोल्हापूरचं तर्रीदार चिकन आणि तर्रीदार आपलं चिकन ग्रेव्ही जे आहे ते तयार झालेलं आहे. सोबतच आपलं भाकरी आहे, कांदा आणि आपलं लिंबू आहे. एक वेळेस ट्राय करून नक्की बघा. आणि आपलं चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.